तुम्हाला माहिती आहे का, झपाटलेला 2 पासून धर्मवीर 2 पर्यंत मराठीमध्ये आतापर्यंत 15 सिक्वल बनले। त्या पहिल्या भागातील 15 मधून 11 हिट होते आणि 4 ॲव्हरेज, तरी सुद्धा त्यांचे सिक्वल बनले। काहींचे तर 3, 4 आणि या पूर्ण 15 सिक्वल मधून तब्बल 10 फ्लॉप झाले, तरी सुद्धा आता 12 सिनेमांचे सिक्वल अजून येणार आहेत। त्यातल्या त्यात मजेची गोष्ट अशी की ज्या 12 सिनेमांचे सिक्वल येत आहेत त्यापैकी 7 तर नॉस्टॅल्जिया आहेत। तर मराठीत जास्त तर सिक्वल का चालत नाही, त्यांचा फ्लॉप होण्याचा रेशो जास्त असून सुद्धा ते का बनतायत आणि यात नॉस्टॅल्जियाची संख्या अचानकपणे कशी काय वाढली, या सर्व गोष्टींमागच्या कारणांवर मी 10 पॉइंट्स तयार केलेत। तर चला बघूया। जेव्हा एखादा ओरिजिनल आणि फ्रेश कॉन्टेंट बनतो तेव्हा त्या नवीनपणाची व्हाइब आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर होऊन जाते। त्यामुळे सिक्वल चांगला वाईट कसाही असला तरी पण आपण त्याला पहिल्या पार्ट सोबत कम्पेअर करतो, कारण त्याच्यासोबत आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यामध्ये नाविन्याचा अभाव जर जाणवला तर तो लगेच आयडेंटिफाय होऊन जातो। ते एक्सपेक्टेशन फुलफिल नाही करू शकले तर किंबहुना लोक नाराज होऊन जातात। काही जण कथेला गरज नसताना जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात। यांचे सिक्वल आणि थर्ड पार्ट स्ट्रेच केल्यासारखे वाटतात। मुंबई पुणे मुंबई 3 आणि टाइमपास 3 यांचे सेकंड पार्ट चांगले चालले म्हणून ते मुद्दामून स्ट्रेच केले गेले। तसं पाहिलं गेलं तर दोघांचा पण एंड सॅटिस्फाईंग होता, त्याला ताणण्याची काहीच गरज नव्हती। त्यात नवरा माझा नवसाचा 2 हा तर फक्त आणि फक्त कॅश ग्रॅबिंग मेंटॅलिटीने बनवला गेला होता आणि लोक थिएटरमध्ये बघायला गेले ते फक्त भक्ती आणि वॅकीच्या केमिस्ट्रीसाठी, आणि त्यातल्या त्यात ऑडियन्समध्ये 30+ संख्या जास्त होती। मूळ कथानकाशी विसंगत भागांचा समावेश असला तर तो सुद्धा बॅकफायर करू शकतो। अगबाया रेच्या 2 आणि नुकताच आलेला धर्मवीर 2 याचे उत्तम उदाहरण आहेत। ते आधी ज्या गोष्टींमुळे हिट झाले त्या गोष्टींचा ट्रॅकच पूर्णपणे बदलून टाकला गेला, त्यामुळे लोकांनी पण थिएटरमध्ये जायचा रस्ता बदलून टाकला। जर आजच्या डेटमध्ये एखादा कॉन्सेप्ट हिट होतोय तर अर्थात तो युनिक आहे, आणि गोष्ट जेव्हा सिक्वलची येते तेव्हा त्याचे आधीचे स्केल हे तर मॅच करावे लागतातच, शिवाय ती कोर थीम फॉलो करून नवीन गोष्टी पण इम्प्लिमेंट कराव्या लागतात, कारण त्यावेळेस प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या असतात। अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे दुसऱ्या भागात त्या अपेक्षांना न्याय मिळत नाही, कारण त्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी मेकर्स त्याला पैसे कमवण्याची मशीन म्हणून बघतात। नवरा माझा नवसाचा 2 बघितल्यावर आपल्याला रिअलाइज होतं की याला बनवण्याची काहीच गरज नव्हती। तो सिनेमा, त्याची कथा, त्याचे पात्र आपण कुणासोबतच रिलेट होत नाही, तो फक्त नावामुळे चालला, आणि म्हणूनच बाकीचे सर्व पण या नॉस्टॅल्जियाच्या विहिरीमध्ये डुबकी मारण्यासाठी सज्ज झाले। पण कॅश ग्रॅबिंग मेंटॅलिटी ही तुमची पहिली पायरी असेल तर तिथे क्रिएटिव्हिटी कुठून येणार? दे धक्का याचं खूप चांगलं उदाहरण आहे। कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास अविस्मरणीय होता, पण दुसऱ्या भागात ते त्याला डायरेक्ट लंडनला घेऊन गेले, जे की पूर्णपणे इनलॉजिकल आहे। आणि आता जत्रा सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय। आधी ह्याला गाड रे त्याला गाड होतं, आता जत्रा बकिंगहॅम पॅलेस रे टॉवर ऑफ लंडन असं असणार की काय कुणास ठाऊक। इथे मला एक उदाहरण देऊ वाटतंय। जत्राचं ओपनिंग सॉन्ग खूप मोठ्या स्केलवर रेकॉर्ड झालं होतं, पण त्याला मॅच होईल असा सेट उभारून त्याला शूट करण्यासाठी केदार शिंदेकडे पुरेसे पैसे नव्हते, पण हिम्मत न हारता पैसे जमा करून त्यांनी ते पूर्ण केलं। ते गाणं आता सुद्धा तेवढंच भव्य दिव्य वाटतं जेव्हा पहिलं वाटायचं, पण आता गोष्टी बदलल्या। तब्बल 20 वर्ष निघून गेले, मला नाही वाटत की तशी आर्थिक समस्या आता पण असेल। मग का तुम्ही आपल्याच कलाकृतीवर गालबोट लावताय, तेही फक्त 39.75% टॅक्स बेनिफिटसाठी? तुम्ही इचलकरंजी, पैठण, शिरूर, कामठी महाराष्ट्रातलं कुठलं पण ठिकाण निवडलं असतं ना तर ते लोकांना आवडलं असतं। लोक सिक्वल कडून निराश होण्यामागचं हे सुद्धा एक कारण आहे। कॅरेक्टरचं इमोशन, पात्रातील बारकावे हे कॅरी करणं खूप इम्पॉर्टंट असतं। तिथे झालेल्या चुका सर्वात आधी नोटीस होतात। अर्थात आधी हिट झालेलं पात्र आपल्या अभिनयामध्ये समानता बाळगून अजून काय नवीन देऊ शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं, पण जर नायक आणि खलनायक यांच्या भूमिकेमध्ये अनावश्यक बदल झाले तर तिथे आपण कनेक्ट होत नाही। फॉर एक्झाम्पल झपाटेला 2 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याऐवजी आदिनाथ होता, त्यामुळे लोक त्याच्यासोबत बिलकुल कनेक्ट झाले नाही। धर्मवीर मध्ये धिगे साहेबांवर पूर्ण फोकस होता, पण सेकंड मध्ये ते फक्त एक पाहुणे कलाकार म्हणून दाखवले गेले। त्यात शिंदेंवर जास्त फोकस केला गेला। लोक गेले होते धिगे साहेबांना बघायला, पण वेगळंच काहीतरी झालं। जर एखादं पात्र मनापासून आवडलं ना तर त्यात दडलेले सुप्त गुण, त्याचा अभिनय, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स याबद्दल अजून जाणून घेण्याचं कुतूहल आपल्याला थिएटरपर्यंत घेऊन जातं। पण बऱ्याचदा दुसऱ्या वेळेस त्या पात्राचं लिखाण तितकंसं प्रभावशाली नसतं किंवा त्याला त्याच्या मेन पर्पज पासून दूर ढकललं जातं, आणि या गोष्टीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण पडतो। पहिल्या भागाचे दिग्दर्शक आणि लेखकाऐवजी दुसरं कोणी नवीन आलं तर तिथे पण खूप सारे बदलाव होतात, कारण तो व्यक्ती तो सिनेमा जगलेला असतो आणि त्या कलाकृतीचा तो शिल्पकार पण असतो, आणि त्या कथेला कुठल्या दिशेमध्ये घेऊन जायचं जेवढ्या चांगल्या प्रकारे ते 2 लोक समजतात ना तेवढं दुसरं कोणी समजू शकत नाही। त्यामुळे जेव्हा पण डायरेक्टर आणि रायटर रिप्लेस होतात तेव्हा ते मॅजिक हरवल्यासारखं वाटतं। जर पहिल्या भागात टेक्नॉलॉजी आणि इपिक सेट्स वापरले
तर त्याला सेकंडमध्ये पण कॅरी फॉरवर्ड करावं लागतं आणि त्याला आधीपेक्षा भव्य पण दाखवावं लागतं। तेव्हा कुठे जाऊन तो सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात। त्यात व्हिज्युअल इफेक्ट्स आणि बीजीएम पण दर्जेदार असायला हवं। झपाटलेलाने 1993 मध्ये जो कमाल दाखवला होता तो 20 वर्षानंतर सुद्धा रिक्रिएट नाही होऊ शकला। तो बस नावाला मराठीतला पहिला 3D सिनेमा होता। झपाटलेलाचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि बीजीएम एवढे चांगल्या प्रकारे ब्लेंड केले होते की सीनपेक्षा जास्त त्यातूनच हॉरर फील यायचा। नवरा माझा नवसाचा मध्ये खरीखुरी महामंडळाची बस दाखवली होती। दुसऱ्यांदा सचिनजींना वाटलं की आपण एक पाऊल पुढे तर जाऊया पण थोडासा खर्च वाचवून, आणि त्यांनी बनावट ट्रेन आणली जी दूर दूरपर्यंत कुठल्याच अँगलने खरी वाटत नव्हती। सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आधीपेक्षा सक्षम असायला हवा, पण या दोन्हीमध्ये ही कमतरता तर होतीच, शिवाय कथानक पण खूप केविलवाणं होतं। नॉस्टॅल्जियाच्या नावाखाली लोक एकदा येतील पण दुसऱ्यांदा नाही, ही गोष्ट मेकर्सने समजायला हवी। कथेचा गाभा मजबूत असणं गरजेचं असतं। त्या यशाचं नाव लावलं जातंय तर लोकांच्या अपेक्षांवर खरं उतरण्याची जबाबदारी पण असतेच ना, तर ती पार पाडता आली पाहिजे। पहिल्या भागासोबत भावनिक जोड नेहमी कायम ठेवायला हवी, तेव्हा आपण त्याच्यासोबत जोडून राहतो। आधीची कोर थीम फॉलो करत युनिक आणि इंटरेस्टिंग स्क्रिप्ट असायला हवी। ते बघून लोक म्हणतील की नाही यार, आधीपेक्षा दमदार आहे सिनेमा। जुन्या पात्रांसोबत न्याय झाला पाहिजे, जो सिक्वलचा महत्त्वाचा पैलू असतो। जुन्या पात्रांना महत्त्व देणं आणि नवीन कलाकारांना योग्य प्रकारे सादर करणं हा मेकरसाठी टास्क असतो, जे मुंबई पुणे मुंबई 2 मध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलं होतं। पहिल्यामध्ये गौतम आणि गौरी हे दोघच कॅरेक्टर होते, पण सेकंड मध्ये त्यांचे आई वडील नातेवाईक सुद्धा ऍड झाले। जुन्या आणि नवीन दोन्ही पात्रांना महत्त्व दिलं गेलं आणि कथा पुढे सरकली। तिसरा भाग स्ट्रेच केला होता पण सेकंड चांगला होता असं म्हणायला हरकत नाही। टाइमपास ट्रिओलॉजी बद्दल जेमतेम माझं सारखंच मत आहे, आणि यातला तिसरा भाग खरं तर संजय नार्वेकर यांनी एकटा खांद्यावर पेलवला, नाहीतर याचं काही खरं नव्हतं। टेक्निकल गोष्टींचा वापर योग्य प्रकारे करणं मराठी मेकर्सला शिकावं लागेल। मेन ऑफ कल्चर पॉडकास्ट मध्ये 3च्या मेकर्सने सांगितलं की व्हीएफएक्स आणि सीजीआय बद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती, मग त्यांनी याचा कोर्स जॉईन केला, याला डिटेल मध्ये शिकले आणि आता त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे। त्यांनी एकट्याने सर्व गोष्टी केल्या असं नाही, पण टेक्नॉलॉजी बद्दल पुरेपूर नॉलेज असेल तर त्याला एक्झिक्यूट कशा रीतीने करायचं, त्यासाठी कुठल्या संसाधनाची गरज पडेल आणि कोणते चांगलं करण्यासाठी सक्षम आहे हे ओळखण्याची समज त्याला येऊन जाते। हे छोटे छोटे डॉट्स समोर चालून खूप कामात येतात। आपण व्हीएफएक्स आणि सीजीआयच्या बाबतीमध्ये खूप मागे आहोत। जर आपल्याला जगासोबत चालायचं असेल तर याला सॉल्व्ह करावंच लागेल। सिक्वल बद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप क्युरिओसिटी असते, खूप सारे प्रश्न असतात, त्यामुळे त्यांना टीज करणं हे इफेक्टिव्ह होऊ शकतं। सोशल मीडियावर सिक्वल बद्दल लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहे हे जाणून घ्यायला हवं। हॉलिवूडमध्ये लोकांच्या जिज्ञासा वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात। फास्ट 5 मधल्या ड्वेन जॉन्सनच्या लुक हॉब्स या पात्राची निवड होण्यामागचा किस्सा असा की व्हिन डिझेलच्या फेसबुक पोस्टवर एका व्यक्तीने कमेंट केलं होतं की तो आणि ड्वेन जॉन्सन या दोघांना या सिरीजमध्ये त्याला एकत्र बघायला खूप आवडेल, आणि मग मेकर्सने पण या गोष्टीला सिरियसली घेतलं। मार्वलमध्ये तर पोस्ट क्रेडिट सीन, मिड क्रेडिट सीन यातून पुढच्या भागाबद्दल आपली एक्साइटमेंट वाढवली जाते, जे आपल्याला हिंदीमध्ये पण बघायला मिळत आहे। तसा किंवा काहीतरी वेगळा तोडगा मराठीमध्ये पण काढायला हवा, जेणेकरून हाईप क्रिएट होईल। आणि राहिली गोष्ट आगामी सिक्वलची, ज्यामध्ये नॉस्टॅल्जियाचा रेशो जास्त आहे, तर ते बनवणं काही चुकीचं नाही, पण जर का तुम्ही त्या नावाचा वापर करताय तर तुम्हाला 10 पटीने जास्त मेहनत यामध्ये करावी लागेल। आणि प्रेक्षकांना थिएटरमधून बाहेर पडताना निराशा नाही तर आनंद व्हावा, आणि त्यांनी मनापासून म्हणावं आमच्या त्या अविस्मरणीय आठवणींना गालबोट लागलं नाही। बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी 90च्या दशकातील दिग्दर्शक नेमकं कुठे चुकतात यावर एक व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।